प्रचाराचा नारळ फोडून शिवसेना शिंदे गटचा प्रचार सुरू. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळसधान ओरी लोहगाव प्रभागात शिवसेना शिंदे गटच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरात जाऊन संपर्क, स्थानिक प्रश्नांवर भर आणि विकासाचा अजेंडा घेऊन प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आपल्या सोबत उमेदवार आहेत. आपण प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. पुढची रणनीती काय असणार आहे आपली? नमस्कार, जय महाराष्ट्र. आज शिवसेने प्रभाग 1 मध्ये आम्ही प्रचाराचा नारळ फोडून प्रचार चालू केलेला आहे. 4 आपले जे इथले आता कार्यकर्ते आहेत किंवा आमचे सगळे कार्यकर्ते उभे झालेले आहेत आणि आमचं प्रयोजन तर असं असणार की इथले जे आमचे प्रॉब्लेम्स आहेत सामान्य नागरिकांचे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे आम्हाला. रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याकडे आमचे जास्त लक्ष असणार आहे. तर आम्ही नागरिकांना भेटून त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतोय आणि प्रचार जोरदार आहे. तुम्ही बघू शकता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह केवढा आहे. त्यामुळे शिवसेनेने एक फार मोठं आव्हान इथं उभे केलेले आहे आणि शिवसेना इथे चारी जे आमचे आहेत चारीच्या चारी निवडून येण्याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाहीये. शिवसेनेचा विजय इथे निश्चित आहे. जे 4 उमेदवार आहेत तुमचे, ह्याच्या आधी निवडणूक लढवलेली आहेत का नवीन उमेदवार आहेत? नाही, आमच्या उमेदवारीमध्ये तुम्ही बघसाल तर 4 तसे नवीन उमेदवार आहेत आणि नवीन असल्यामुळे त्यांचा जो इच्छाशक्ती त्यांची आहे ती सामाजिक कार्याकडे जास्त आहे, राजकारणाकडे जास्त नाहीये. त्यामुळे तसे तुम्ही बघाल तर 4 उमेदवार जे आहेत ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. आता हे तुमचे उमेदवार सगळे नवीन आहेत. तुमच्या समोर अनुभवी उमेदवाराचं आव्हान असणार आहे. त्या आव्हानावरती तुम्ही कशी मात करणार आहात? नाही, आमचं जे लक्ष आहे ते आमच्या लोकांच्या प्रॉब्लेम्सकडे, आमचे जे ते सिटीजन्स आहेत, आमचे नागरिक आहेत त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे आमचं लक्ष आहे. आम्ही अजिबात कधी असा विचार केलेला नाही, कधी करणार नाही की आमच्यासमोर आव्हान कोणाचं आहे. कारण की आमची जी लढाई आहे ती त्यांच्याशी नाही आहे. आमची जी लढाई आहे ते सामान्य नागरिक आहेत. त्यांना जे इथे म्हणजे दररोज जीवनामध्ये ज्या अडचणी फेस कराव्या लागतात तुम्ही बघू शकता. समोर रस्त्याची हालत काय आहे, इथे पाण्याचे प्रॉब्लेम्स धानोरी लोगाव कळसमध्ये कसे आहेत, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्ही आज बघू शकता. इथे येणं सुद्धा अवघड झालं होतं. आमची लढाई त्या गोष्टींशी आहे. त्यामुळे आम्ही विचार त्या गोष्टींचा करतोय. आम्ही अजिबात असा विचार कधी करत नाही की आमच्या विरुद्ध कोण आहे. आपली शिवसेना जी आहे ते आक्रमक स्टाईल मध्ये आपलं कामं चालू असतात, तशीच कामं तुम्ही करणार आहात का? हो, आमचं आक्रमक काम असणार आहे. आक्रमक काम असणार आहे या समाज कार्यासाठी, लोकांच्या प्रॉब्लेमसाठी, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि जे लॉ आणि ऑर्डर आहे त्याला पूर्णपणे फॉलो केले जाणार आहे. त्याच्या विरुद्ध कधीही शिवसेना गेलेली नाही आणि कधी जाणारी नाही. हा, पण ज्या सामान्य लोकांना जे प्रॉब्लेम्स होतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही नक्कीच आक्रमक असणार आहोत. नमस्कार, दुसरे उमेदवार आपल्या सोबत. आपण काय सांगाल? तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सर्व साथीदारांना विचारलं की तुमची लढाई कोणाशी असणार, तर आमची लढाई ही विकासासाठी असणार आणि आमचा प्रत्येक हा एक एकनाथ भाईंचा शिलेदार आहे, प्रत्येक उमेदवार. आणि एकनाथ भाईंचे विचार घेऊन आज प्रभाग क्रमांक 1 मधून हा उमेदवारी प्रत्येक जण विजयासाठी लढत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे आणि आमचा धनुष्यबाण हा विरोधकांच्या विकासासाठीच उठणार. तुमचा विकासाचा रोड मॅप ठरलेला आहे, त्यापैकी 2 कामं सांगाल का? सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे आता आम्ही जो प्रचाराचा नारळ फोडला, हे फोडत असताना आमच्या प्रत्येक उमेदवारांनी प्रचार न पाहता पहिले वाहतूक कोंडीची व्यवस्थापन केलं आणि तोच आमचा पहिला अजेंडा असणार की वाहतूक मुक्त प्रभाग. महिला सुरक्षेसाठी आपलं काय नियोजन असणार आहे? महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक, विशेष पोलिसांचं सहकार्य आणि त्याचबरोबर 112चं सहकार्य आणि जे हुंडाबळी सारखे कृत्य होत आहेत त्याच्यासाठी आमचा प्रत्येक उमेदवार, जी आमची नारी शक्ती आहे, ही नारी शक्ती त्याच ताकदीने उभी राहणार. प्रत्येक नारीसाठी, ती त्यांची आई असेल, बहीण असेल, त्यांची सर्व म्हणजे समाजातले प्रत्येक घटक समजून ते त्यांच्याशी लढणार आहेत आमचे सगळे उमेदवार. धन्यवाद.